दिनांक 12 रोजी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम अंतर्गत वसमत इथं कुष्ठरोग माहिती आणि संदेश संदीप शेळके पोलीस उपाधीक्षक उपविभाग वसमत यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले। यावेळी डॉक्टर सुनील देशमुख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग हिंगोली बालाजी वडगावे, पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल तसेच ऑटो संघटना अध्यक्ष वसमत साई शाहीन सिद्दीकी, बाबा हुसेन, युवराज ढगे, पवार पाटील, नागोराव शिंदे यांची उपस्थिती होती। सहाय्यक संचालक कुष्ठरोग निवारण विभाग हिंगोली जिल्हा यांच्यातर्फे 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत हा कुष्ठरोग निर्मूलन महिना मानला जातो। त्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेतला जातो। आज डॉक्टर सुनील देशमुख हे वसमत शहरात आले होते। त्यांच्या विनंतीवरून आपण सर्व ऑटोवाल्यांसाठी जनजागृती व्हावी, लोकांचे सगळे बॅनर लागावेत सगळ्या ऑटोवर, यासाठी हा कार्यक्रम घेतला। जवळजवळ 200 ऑटोवाले इथं हजर होते आणि प्रत्येकाने आपापल्या ऑटोला हे बॅनर चिटकून जनजागृती वसमत शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा यांचा हा निरोप लोकांपर्यंत पोहोचावा। कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग नाही, तो उपचारानंतर बरा होतो, परंतु त्याला त्रास होत असल्यामुळे लोक दवाखान्यापर्यंत जात नाहीत, परंतु त्याच्या वेदना नंतर जाणवतात आणि त्याचा त्रास नंतर होतो। तर ते होऊ नये आणि कुष्ठरोग कायमस्वरूपी आपल्या भारत देशातून कायमस्वरूपी निर्मूलन व्हावा यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। याचं जनतेला मी आवाहन करतो की आपल्याला कुठेही हातावर चट्टा असेल काय असेल तर आपण शासकीय दवाखान्यात जाऊन त्याच्यावर उपचार घ्यावेत आणि हा कुष्ठरोग उपचारानंतर बरा होणारा रोग आहे आणि आपला कुष्ठरोग हा भारत देशातून कायमस्वरूपी निर्मूलनासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।